उद्दिष्टे तेव्हा पूर्ण होतात ज्यावेळी आमच्याकडे योग्य योजना असतात, उत्कट विश्वासाने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आवश्यक असलेल्या बदलांची आम्ही दखल घेतलेली असते. काय उद्दिष्टे पूर्तीसाठीची आपली धाव याप्रमाणे आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये काही ध्येय किंवा उद्दिष्ट ठेवतो तेव्हा ती ध्येय प्राप्त करण्यासाठी आम्हाला आमच्यामध्येही काही बदल करावे लागतात. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते, तर काही गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे लागते. काही गोष्टी जणू काही त्यांचे मोलच नाही अशाही गृहीत धराव्या लागतात. तरच आम्हाला अपेक्षित आमच्या लक्ष्याकडे धाव घेता येते आणि साध्यही करता येते. यामध्ये आमच्यातील परिवर्तनाला महत्त्व आहे. प्रियांनो, आज आपण नेमक्या याच गोष्टी पौलाकडून शिकणार आहोत. आजच्या अध्ययनात आपण पाहू की पौलाचे ध्येय काय होते, त्यासाठी त्यामध्ये कोणते परिवर्तन दिसले, त्याने काय कष्ट घेतले, इत्यादी गोष्टी पाहण्यासाठी प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही फिलिप्पियरास पत्र ह्याच्या 3 अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. आम्ही पाहिलं की कशा प्रकारे पॉल 5 आणि 6 वचनांमध्ये स्वतःविषयी काही गोष्टी सांगतो. तो म्हणतो की 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्र दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. परंतु पौलाला दमास्कसच्या वाटेवर प्रभू येशू ख्रिस्त भेटला आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आले. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये व्यक्तिगत रूपाने येतो तेव्हा आम्हालाही हा परिवर्तनाचा अनुभव प्राप्त होतो. हा अनुभव आम्हालाही पूर्णपणे बदलून टाकतो. आमची बुद्धिमत्ता, आमचे कुळ, आमचे ज्ञान, आमची संपत्ती, आमचे उच्च शिक्षण, आमचे सामर्थ्य, आमची प्रतिष्ठा या सर्व बाबी एकदम अचानक निरर्थक होतात. मानवाकरिता दरिद्री झालेल्या देवपुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या पवित्र दर्शनाने, ओळखीने आमचे सर्व आध्यात्मिक दारिद्र्य नष्ट होते आणि आम्हाला त्याच्यावरील विश्वासामुळे नीतिमत्वाची, तारणाची शुभ्र वस्त्रे तर मिळतातच, पण देवाचा पुत्र व कन्या होण्याचा फार विशेष अधिकारही प्राप्त होतो. पौलाला जेव्हा या ख्रिस्ताची ओळख पडली तेव्हा त्याच्यातही संपूर्ण बदल घडून आला. त्याची पूर्वीची जमेची बाजू खर्चाची झाली व खर्चाची बाजू जमेची झाली. एक मोठी क्रांती त्याच्या जीवनात घडून आली. आता आपण 7वं वचन वाचूया. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. पॉल त्याच्या हिशोबाच्या वहीत जमेच्या बाजूला, त्याच्या पार्श्वभूमीत चारित्र्य व धर्म यांच्यात पुष्कळ भर घालत होता व त्याची ती यादी फार प्रभावशाली दिसत होती आणि मानवी जगिक दृष्टीने ती खरेच प्रभावशाली होती. आणि अचानक या जमेच्या बाबी खर्चाच्या बाबी झाल्या. ख्रिस्ताशी ओळख झाल्याबरोबर त्याचा या गोष्टींवरचा विश्वास उडाला. त्याने याआधी येशूचा तिरस्कार केला होता आणि तो दमास्कसला येशूच्या अनुयायांचा छळ करायला निघाला होता. परंतु त्याच्या जीवनातल्या येशूच्या आगमनामुळे त्याच्या जीवनात मोठी क्रांती घडली व त्याने आपला संपूर्ण विश्वास प्रभू येशूवर टाकला. जर या देशाचे अर्थशास्त्र अशा प्रकारे बदलले तर सर्व जगाच्या आर्थिक व्यवहारावर त्याचा विपरीत परिणाम होईल. एक प्रकारची क्रांतीच त्यामुळे घडेल. खरे तर कोणतेही धर्मांतर एक प्रकारची क्रांती आहे, कारण ज्या गोष्टी फायद्याच्या होत्या त्या आता नुकसानीच्या बनतात व ज्या नुकसानीच्या होत्या
त्या आता फायद्याच्या बनतात. पौलाजवळ स्वतःविषयी अभिमान धरण्यासाठी ज्या गोष्टी होत्या त्या त्याने ख्रिस्तामुळे हानी समजल्या. आज मला वाटतं यावरून आम्ही आमच्या मतांतराची छोटीशी चाचणी यावरून करू शकतो. जर आम्ही ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून स्वीकारले आहे, तर आम्ही आमचा पापी स्वभाव नुकसानीचा समजला आहे काय? तुम्ही तुमचा अहंकार ही खर्चाची म्हणजे नुकसानीची बाब समजला आहात काय? जर तुम्ही लोकांना छातीठोकपणे सांगता की तुमचे तारण झाले आहे, तर तुमची व्यसने तुमच्याकरिता अप्रिय गोष्टी झाल्या आहेत काय? तारणाच्या अद्भुत व सुंदर अनुभवाबरोबर तुमच्यात क्रांतिकारक बदल घडून आला असेल किंवा घडून येत असेल, तर तुम्हाला खात्रीपूर्वक म्हणता येईल की तुमची ख्रिस्ताशी ओळख झाली आहे. तो तुमच्या जीवनात आहे. कारण ख्रिस्ताशी ओळख झाल्यानंतर त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची सेवा करण्याची, त्याच्या आज्ञा मानण्याची अदम्य इच्छा आमच्यामध्ये निर्माण होते. तिला आम्ही प्रतिकार करू शकत नाही. जसे फुलांचा सुगंध लपू शकत नाही श्रोत्यानो, तसे आमचे तारणही लपू शकत नाही. ते आमच्या बदललेल्या वर्तनातून दिसून येते. बऱ्याचदा असा प्रश्न विचारण्यात येतो की खरी तारण झालेली व्यक्ती कशी ओळखावी? आणि मला वाटतं की ज्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्म्याचे फळ विशेष म्हणजे प्रीती दिसून येते, देहाच्या कर्मांचा अभाव दिसून येतो, ती व्यक्ती तारण प्राप्त झालेली व्यक्ती आहे असे समजायला हरकत नाही. तारण प्राप्त झाल्या झाल्या आमचे वर्तन एका रात्रीतून बदलत नाही, परंतु आमच्या जीवनात स्पष्ट परिवर्तन घडून येते हे खरे आहे. आणि त्याचा ख्रिस्ती इतिहासातला एक उत्कृष्ट पुरावा म्हणजे पौलाचे परिवर्तित झालेले जीवन. या 3ऱ्या अध्यायाच्या 7व्या व 8व्या वचनात काही काळाचे अंतर आहे. ते नक्की किती आहे हे मला सांगता येत नाही, परंतु ते अंतर मला वाटतं की पौलाच्या परिवर्तनापासून तर तो हे पत्र लिहिपर्यंतचा काळ असे असावे. त्याने त्याच्या सुवार्ता प्रसाराच्या अनेक फेऱ्या केल्या आणि सध्या तो रोम येथे तुरुंगवासात होता. 8व्या वचनात तो काय म्हणतो पहा. तो म्हणतो, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो, त्यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. पौलाचे मत परिवर्तन हा फक्त एका क्षणापुरताच असलेला बदल नव्हता. मतपरिवर्तन म्हणजे फुगवलेल्या फुग्याने वर जावे असे नाही. बऱ्याचशा लोकांना वाटतं की परिवर्तन म्हणजे तुम्ही मंदिरात वेदीजवळ जाता, तेथे तुम्हाला एखादा गूढ अनुभव येतो, तुम्ही एखादा दृष्टांत पाहता व फार उंच पातळीवर पोहोचता तसे नाही. धर्मांतर किंवा मतपरिवर्तन हे तुमच्यासह कायम राहते. ते फक्त एका क्षणाकरिता नसते. जरी ती एका क्षणात घडत असले तरी ते आयुष्यभर राहते. आणि पवित्रीकरण हा काही मोठा भावनिक पातळीवरचा अनुभव नाही, तर पवित्रीकरण म्हणजे देवाबरोबर प्रतिदिने चालणे आहे. पॉल या ठिकाणी सांगत आहे की त्याच्या त्या धर्मांतराच्या क्षणापासून ते आतापर्यंत तो ख्रिस्ताकरिता जगत आलेला आहे. त्याने अनेक गोष्टींची हानी सोसली आहे. त्याच्या विचारांच्या विश्वात येशू ख्रिस्त सतत आहे. ज्या गोष्टी त्याला पूर्वी मौल्यवान वाटत होत्या त्या आता त्याच्याकरिता केर कचऱ्यासारख्या वाटत आहेत. पौलाचे बोलणे फारच परखड आहे. त्याने त्याचा धर्म, त्याच्या त्याविषयीचा अभिमान सर्व काही कचऱ्याच्या डब्यात टाकले आहे. ज्या गोष्टींविषयी त्याला भरोसा होता त्या गोष्टीही त्याने आता सोडून दिल्या आहेत. श्रोत्यानो, तुम्हाला जर या गोष्टी अजिबात माहीत नसतील तर तुम्ही म्हणाल, हे असे का होते, कसे होते? जेव्हा पवित्र आत्मा आमच्या पापांविषयी आमची खात्री करून देतो, तेव्हा आम्हाला आमचा मान, प्रतिष्ठा, पैसा, शिक्षण, धर्म, पार्श्वभूमी या गोष्टींचा पूर्णपणे विसर पडतो व एकाच गोष्टीची प्रखर जाणीव होते, ती ही की आपण दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त सुसमयी पापी लोकांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कोणी धाडस करेल. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आणि ही जाणीव क्षणभरच राहत नाही, तर ती आयुष्यभर टिकून राहते. आणि या जाणीवेबरोबर ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला जातो. मग प्रियकर व प्रियसी यांच्यातले नाते जसे सुंदर व विलोभनीय असते, त्याहीपेक्षा अधिक सुंदर व मनोहर नाते ख्रिस्त व त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. मग मनाच्या असं म्हणतात
ख्रिस्ताचा प्रकाश भरून राहतो आणि ख्रिस्ताची समक्षता स्वतःभोवती सतत लपेटून घ्यावीशी वाटते. ध्यानी, मनी, काष्टी, पाषाणी सर्वत्र ख्रिस्तच दिसू लागतो. त्याच्या मागे त्याच्या खडतर व अरुंद वाटेवरून त्याच्या आज्ञा पाळत चालत असताना पाय रक्ताळतात. पण त्याच्या प्राप्तीची, त्याला संतोष देण्याची, भरभरून त्याच्यावर प्रीती करण्याची तीव्र ओढ लागून राहते. ख्रिस्त हेच अक्षय जीवन बनते. कधी ऊन पावसाच्या खेळाप्रमाणे रागावून रुसून त्याच्यापासून काहीसे दूर धडपडणेही होते. तरीही पौलासारखे जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हे मला लाभ आहे, एवढी त्याच्याशी एकरूपतेची परिसीमाही गाठता येते. प्रियश्रोत्यांनो, ख्रिस्तावर खोल, गंभीर, प्रौढ प्रीती करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तुम्ही कधी त्यांच्या व त्याच्यातल्या या सुंदर नात्याविषयी विचारले तर ते हेच सांगतील की ख्रिस्त त्यांचे सर्वस्व आहे. पौलाने ख्रिस्तावर अशीच खोल, गंभीर मनापासून प्रीती केली आणि त्या प्रीतीखातर त्याला इतर सर्व गोष्टी हानी अशा वाटल्या. डॉक्टर कॅरल एकदा म्हणाले, माझे जेव्हा धर्मांतर झाले तेव्हा मी माझा धर्म गमावला. अनेक लोकांना पौलाप्रमाणे आपला धर्म गमावून ख्रिस्ताला मिळविण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये केवढी तरी मोठी क्रांती घडून आली. जे त्याच्यासाठी त्याचे मौल्यवान असे काही होते ते आता कचरा पेटीत सर्व टाकण्यात आले. प्रभू येशूने याविषयी एक सुंदर दाखला दिला आहे. त्याने मत्ते कृष्णवर्तमान 13व्या अध्यायातील 44 आणि 45 या 2 वचनात स्वर्गाच्या राज्याविषयी 2 दाखले दिले आहेत. तो म्हणतो, स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडल्यावर त्याने ती लपून ठेवली आणि आनंदामुळे त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले. मग ते शेत विकत घेतले. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे. त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळल्यावर त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. स्वर्गाचे राज्य आमच्या अंतःकरणात ख्रिस्ताच्या आगमनाने स्थापल्या जाते. जेव्हा त्याला आमच्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान करण्यात येते तेव्हा ते आमच्या हृदयात येते. मग ख्रिस्ताचे सौंदर्य, त्याची शांती, त्याची समक्षता व त्याचे पावित्र्य आमचे वैभव बनते. आणि मग पौलाप्रमाणे पूर्वीच्या वैभवाच्या मौल्यवान वाटणाऱ्या गोष्टी केर कचरा सारख्या निरुपयोगी व अनावश्यक फेकून देण्यास योग्य वाटतात. श्रोत्यानो, तुम्हाला जर ख्रिस्तामध्ये ठेवा सापडला असेल तर त्याचे जतन करा. त्याची वृद्धी होईल यासाठी प्रयत्न करा. लक्षात घ्या की लोक वर्षानुवर्षे तपस्या करतात, कठोर परिश्रमाने सिद्धी मिळवतात, पाप क्षमेसाठी ठिकठिकाणी तीर्थयात्रा करतात, कठोर उपास तापास करतात, व्रत वैकल्यात दिवसेंदिवस घालवतात, परंतु त्यांना ख्रिस्तामध्ये असलेली पापक्षमा, सार्वकालिक जीवन आणि स्वर्गातील आशीर्वादांचा ठेवा प्राप्त होत नाही. त्यांनी स्वतःचे तारण स्वतःच्या प्रयत्नांनी कितीही मिळविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते प्राप्त होणार नाही. कारण तारण देईल असे आकाशाखाली पृथ्वीवर ख्रिस्ताशिवाय दुसरे नाव देण्यात आलेले नाही. आणि तारण हे देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे होते. तेव्हा जो अमोल असा ठेवा तुम्हाला देवाच्या कृपेने प्राप्त झाला त्याची जपणूक करा.
देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली, क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली, गाण्या तुला भूपाळी, गाण्या तुला भूपाळी. मी गोड गीत गावे, देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी, महिमा तुझी वर्णावी, महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी, पुन्हा पुन्हा वदावी, पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे, देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे. आता आपण पुढचं वचन पाहूया. 3 अध्याय आणि 9व्या वचनात पॉल म्हणतो, आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. जॉन बनियान प्रसिद्ध लेखक एक रात्री शेतातून फिरत असताना या वचनाद्वारे त्यांना आत्मिक प्रकाश प्राप्त झाला. आपण देवासमोर कसे जाऊ शकतो याचा त्यावेळी ते विचार करीत होते, आणि या वचनामुळे त्यांनी स्वतःला ते जसे आहेत तसे पाहिले. फक्त एक पापी व्यक्ती म्हणून नाही, तर डोक्यापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत पाप असे त्यांनी स्वतःला पाहिले. आपल्याजवळ काही एक नाही आणि ख्रिस्ताजवळ सर्व काही आहे याची त्यांना त्यावेळी जाणीव झाली. पॉल म्हणतो, माझे स्वतःचे नीतिमत्व नाही. श्रोत्यांनो, त्याचे नीतिमत्व हे नियमशास्त्राच्या पालनाने प्राप्त झालेले नीतिमत्व आहे हे तो कबूल करतो. उदाहरणार्थ, आपण शब्बात दिवस पाळतो याविषयी तो बढाई मारू शकत होता, परंतु आता तो कलसेकारास पत्र 2 अध्याय आणि 16व्या वचनात म्हणतो, शब्बात हा विषयी कोणी तुमचा न्याय न ठरवो. मीही माझ्या सेवेविषयी बढाई मारू शकते, परंतु या गोष्टी तारणाऱ्या नाहीत किंवा तारण्यासाठी त्यांचे काहीच महत्त्व नाही. माझे स्वतःचे नीतिमत्व म्हणजे नियमशास्त्राचे नीतिमत्व. परमेश्वराने यशायाचे पुस्तक 64 अध्याय आणि 6व्या वचनात आधीच घोषित केले आहे की आमची सर्व सत्कृत्ये देवासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत. तो ती स्वीकारणार नाही. तो घाणेरड्या पाप्यांना स्वीकारायला तयार आहे, कारण तोच पाप्यांना शुद्ध करणार आहे. पौलाने स्वतःच्या नीतिमत्वाचा दावा करणेही सोडून दिले आहे. म्हणजे आपण फार धार्मिक आहोत, नीतिमान आहोत व नियमशास्त्र तंतोतंत पाळणारे आहोत असे तो म्हणत नाही, कारण या सर्व गोष्टी देवासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहेत याची त्याला मनोमन खात्री पटली आहे. श्रोत्यांनो, अनेक विश्वासणाऱ्यांना वाटतं की ते देवासाठी, येशूसाठी काही करतात, तर ते देवावर, येशूवर उपकार आहेत किंवा येशूचे ते उपकार फेडू शकतात. ही त्यांची फार मोठी गफलत आहे, कारण परमेश्वराला तुमच्या कौशल्याची, बुद्धिमत्तेची, ज्ञानाची, पैशाची गरज नाही. तुम्ही त्याची सेवा काय करणार? कारण देवाची सेवा करण्याची पात्रता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये नाही. त्याचा पवित्र आत्मा साधन म्हणून तुमचा उपयोग करून घेतो इतकेच. तुम्ही जितके देवाच्या सन्निधीत जाल तितके तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल
की तुमची ख्रिस्ती सेवा, तुमचे ख्रिस्ती जीवन, तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद, ह्या सर्व गोष्टी त्याच्याच कृपेने आहेत. आम्ही त्याला एक भग्न, अनुतप्त अंतकरणाशिवाय काही एक देऊ शकत नाही. आणि त्याचे आज्ञापालन करणे हेही त्याच्याच कृपेचे एक दान आहे. म्हणून पॉल सांगतो की माझे नीतिमत्व नाही, तर ख्रिस्ताचे नीतिमत्व, ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व माझ्याजवळ आहे. आपण हे वचन अधिक विचारात घेऊया. तो म्हणतो की मी त्याच्या ठायी असलेले असे सापडावे. माझे नीतिमत्व नियमशास्त्राच्या योगे मिळालेले नाही, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने, म्हणजे देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व असे आहे. ह्या ठिकाणी विश्वासाने हा शब्द महत्वाचा आहे. ह्या एकाच मार्गाने तुम्ही ते मिळवू शकता. तुम्ही ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळवू शकत नाही. ते तुम्ही विकत घेऊ शकत नाही. तुम्ही ते चोरू शकत नाही. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. देवापासून विश्वासाने मिळणारे नीतिमत्व आम्हाला मिळाले, कारण जेव्हा ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, तेव्हा त्याने आमची पापे आमच्यापासून उणी केली आणि तो मरणातून पुन्हा तुमच्या न्यायीकरणाकरिता उठला, तुमच्या नीतिमत्वाकरिता पुन्हा उठला. आमचे पुनरुज्जीवित न झालेले जीवन देवाकरिता असह्य आहे. आम्ही त्याच्याकरिता अनाकर्षक आहोत. त्याने आम्हावर प्रीती केली व आमच्याकरिता स्वतःला दिले. हे एक फार आश्चर्यकारक सत्य आहे. आम्हाला त्या प्रियामध्ये स्वीकारण्यात आले आहे. पौलाने आपली पूर्वीची जमा खर्चाची पद्धत बदलली हे आपण पाहिले. आता तो वर्तमान काळाकरिता आपला उद्देश बदलत आहे, हे आपण पाहणार आहोत. पौल आता पूर्वीप्रमाणे नियमशास्त्राचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करणार नाही. तो किती धार्मिक व पवित्र होऊ शकतो हे तो पाहणार नाही, किंवा मंडळीचा छळ तो किती करू शकेल हेही तो पाहणार नाही. त्याने आपली पूर्वीची जमा खर्चाची पद्धत बदलली आहे व तो आता आपला वर्तमान काळाविषयी असलेला उद्देशही बदलणार आहे. तो त्याबद्दल काय म्हणतो पहा, 10 आणि 11 वचनात. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. काही लोकांचा असा समज होतो की विश्वासाने तारण होणे म्हणजे सद्वर्तन व कृत्ये, यास काहीच प्रेरणा नाही, म्हणजे त्यांना ते करण्याची गरज नाही. एकदा एखाद्या व्यक्तीचे तारण झाले की ती व्यक्ती काहीच न करता नुसती बसून राहते. ही गोष्ट खरी नाही. तारणारा विश्वास तुम्हाला प्रेरणा देतो. याकोब नियमशास्त्रातील कृत्यांविषयी नाही, तर विश्वासाने केलेल्या कृत्यांविषयी याकोबाचे पत्र 2 अध्याय आणि 18व्या वचनात म्हणतो, कोणी म्हणेल तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रियांवाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या विश्वासाने तुला दाखवेन. जर तुमचे तारण झाले असेल तर मला तुमच्या क्रिया पाहू देत. जर तुमच्याजवळ क्रिया नसतील तर तुमचे तारण झालेले नाही. पॉल नेमके हेच म्हणत आहे. जर विश्वासाने तुमचे तारण झाले आहे तर तुम्हाला एक नवीन प्रेरणा, जीवनाचा एक नवा हेतू, एक नवीन जीवन पद्धती सापडते. जर तुमच्या ख्रिस्तावरील विश्वासाने तुमच्यात परिवर्तन झाले नसेल तर तुमचे तारण झालेले नाही. तो म्हणतो, पवित्र आत्म्याच्याद्वारे प्राप्त झालेले सामर्थ्य व प्रयत्न, जे दुसऱ्या कोणत्याही प्रयत्नांपेक्षा मोठे आहेत, ते पॉल प्रदर्शित करतो. नियमशास्त्राधीन असलेली ही व्यक्ती दमास्कसला जाऊन ख्रिस्ताच्या अनुयायांना ठार करायला तयार होते आणि आता कृपा व विश्वास यांच्या योजनेनुसार लोकांना ख्रिस्ताचे अनुयायी बनविण्याकरिता आणि त्याच्याकरिता साक्ष देण्याकरिता पृथ्वीच्या टोकापर्यंत तो जायला तयार होता. विश्वास काहीतरी निर्माण करतो, याविषयी तुमचे अगदी स्पष्ट मत असू द्या. तुमच्या सत्कृत्यांचा तुमच्या तारणाशी काहीच संबंध नाही. तारणाकरिता ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय दुसरा पर्याय नाही. परमेश्वर हरवलेल्या पातक्याला फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावयास लावेल. तो प्रश्न हा की तुझ्याकरिता जो मरण पावला त्या ख्रिस्ताचे तू काय करशील? जर तुम्ही त्याला तुमचा तारक म्हणून स्वीकाराल तर तुमचे विश्वासाने तारण होईल. हेच नीतिमत्व विश्वासाच्याद्वारे प्राप्त होते. जे लोक देवाकरिता काहीच करीत नाहीत त्यांना समजणे मला कठीण आहे. काही लोक म्हणतात की ते काहीच करू शकत नाहीत. खरे सांगायचे तर असे लोक मला देवाच्या वचनाचा प्रसार करायला मदत करू शकतात. माझ्या या सेवेकरिता ते नियमितपणे आग्रहाच्या प्रार्थना करू शकतात आणि लोकांना हा कार्यक्रम ऐकण्याकरिता उत्तेजन देऊ शकतात. आमचा ख्रिस्तावरील विश्वास आम्हाला कार्य करण्याकरिता प्रेरणा देतो. पॉल म्हणतो की मी त्याला समजून घ्यावे.
जीवनाच्या शेवटपर्यंत ख्रिस्ताला समजण्याची पौलाची आकांक्षा होती. आजकाल काही विश्वासणारे माझा असा समज करून देतात की ते पूर्ण ज्ञानी आहेत आणि त्यांना फक्त एकच गोष्ट करण्याची गरज आहे, ती म्हणजे रोज सकाळी आपल्या चेहऱ्याभोवतीचे वलय जरासे चकचकीत करायचे आणि कोणत्याही क्षणी उड्डाण करायला तयार राहायचे. तरीही जगातला सर्वात महान सुवार्ता प्रसारक त्याच्या जीवनाच्या शेवटी म्हणतो की मला येशू ख्रिस्ताचे व्यक्तित्व आणि त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य समजून घ्यायचे आहे. त्याने कधी असे म्हटले नाही की त्याला ख्रिस्त पुरेसा माहीत आहे व तेवढे ज्ञान त्याच्याकरिता पुरेसे आहे. पुढे 12 आणि 13 वचनांमध्ये तो म्हणतो, एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. बंधूंनो, मी अद्यापही ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून. श्रोत्यानो, आजचे अध्ययन आम्ही ह्याच ठिकाणी संपवूया. ह्या 2 वचनांवर मी पुढच्या कार्यक्रमामध्ये आपणाला स्पष्टीकरण देईन. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. पौलाच्या म्हणण्याप्रमाणे पापाची ओळख नियमशास्त्राद्वारे होते. आजचा प्रश्न, आजच्या अध्ययनानुसार स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या टिंब सारखे आहे. ए. सोन्यासारखे, बी. धान्याच्या पोत्यासारखे, सी. चांदीसारखे, डी. ठेवीसारखे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की ख्रिस्त प्राप्ती हीच खरी उत्कंठा पौलामध्ये होती. त्याने इतर गोष्टी अक्षरशः केरकचरा मानल्या. तो स्वतःपेक्षा ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वावर अवलंबून राहिला. प्रियांनो, काय आम्ही ख्रिस्ताला प्राप्त करावे अशी उत्कंठा बाळगून आहोत? काय आमच्यामध्ये स्पष्ट परिवर्तन दिसत आहे? आणि त्यासाठी आमचेही कष्ट आहेत काय? परिपूर्णता मिळावी असे आपणास वाटते काय? आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनाचं परिवर्तन करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वर देव बापा, जे परिवर्तन तू आमच्या जीवनामध्ये दिलेलं आहेस, ज्याच्याद्वारे खऱ्या अर्थाने प्रभूजी आमच्यामध्ये बदल झालेला आहे आणि बापा आम्ही तुला ओळखू शकलेलो आहोत, आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. परंतु प्रभू परमेश्वरा, आम्हाला ठाऊक आहे की आमच्यातील हा बदल, हे परिवर्तन अजून परिपूर्णतेकडे गेलेलं नाही. आणि म्हणूनच प्रभूजी आज आम्ही आमचं लक्ष पुन्हा एक वार तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला सहाय्य कर. योग्य बदल आमच्यामध्ये दिसून यावेत, त्यासाठी आम्ही कष्ट करावे आणि प्रभूजी त्याच मार्गाने आम्ही पुढे जावं. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही स्थिर आणि अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभू आपणास सहाय्य करो.